मिस्टर अमोल म्हटली ती बाई, तेव्हा मी ऑर्डर घेऊन आले. आता परत म्हणते मिस्टर अमोल, जायचं ना. पिझ्झा आवडतो. पिझ्झा बेस, त्याचा बनतो पिझ्झा. वाव, ग्रेट. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही आज जाणार आहोत पिझ्झा खायला आणि मम्मी पण येणार आहे, पप्पा पण येणार आहेत आणि गुडू आम्ही सगळे मस्तपैकी धमाल करू. तर चला. तुला पिझ्झा खायला नाही यायचं? हा येऊ पिझ्झा खायला. पिझ्झा खायला जायच्या अगोदर तुला माहित होतं की आम्ही येणार आहे आमच्याबरोबर. कोणी विचारलं नाही तर रेडी झाली ना पिझ्झा. गुडूचं बघा, तुम्हाला दाखवा तुम्ही. गुडूचे एवढे खेळ आहे गुडूकडं. गोडून धुवून ठेवल्यात भाजीवर. काय धामा काय बाबा. आणि गुडून या खेळण्यात फक्त 2 दिवस खेळल्यात, बाकी सगळ्या नवीन 2 दिवस खेळणे झाले. गड्या विकायला काढायचं का? करण्यासाठी ते बघते ती सगळं दाखवून तुम्हाला काय काय आहे. मिक्सर, ते बबल असं वॉशिंग वॉशिंग मशीन बघा, इथं बटन दाबलं की का बंद आहे? आपण वापरत का नाही मग तुम्ही त्याला कपडा धुवायला? आता ते धुतले. आणि इकडं पण आहे गोड्याची खेळण्या. इथं वेस्पा, ही सायकल, परत दुसरी गाडी, 2 सायकल. याच्यात फक्त मर्सिडीज नाही आहे ना? डिफेंडर घेतली ना वर आपण. डोंगर उतरले तेच. आम्ही आणि निघाल्या गोडूनी एक दर्शन घेतलं आमच्या पायरीचं आणि ती रडती. आता तू कधी पोळी खाणार आहे बरं सांग. गोडू नाराज झाली, ती पडली ना, खूप जास्त लागलं तिला, हाताला लागलं तिला. सासू आणि सुना, सासू सून सासू सून चालेत पिझ्झा खायला. ए गोडे, आम्ही पिझ्झा हटला. मम्मी वाट बघताय. आम्ही कधी कोणतं पिझ्झा खायचं मम्मी? तुम्हाला कोणतं खायचं? चिकन पिझ्झा. चिकन पिझ्झा. श्रावण आहे, अरे हा, चिकन पिझ्झा खायचंय. आहे ना पण. गोडूला कोणतं खायचंय? Sweet corn with extra गोडूचे cheese. डम्म दिसतंय, डम्म. मग करू ऑर्डर, तुम्हाला जो लागतो तो. गुडूच्या आजीला आणि गुडूला पिझ्झा हटचा पिझ्झा आवडतो, पण काही सिस्टमला प्रॉब्लेम असल्यामुळे ऑर्डर घेत नाही येते. तर आम्ही आलो इकडे आता डोमिनोज मध्ये. चलो. मी पिझ्झाची ऑर्डर दिलेली आहे. तर आम्ही ऑर्डर केलं आहे कॉर्न अँड चीज पिझ्झा आणि तंदुरी पनीर मॅक्स. तर टोटल कॉस्ट आहे 596 आणि त्यात 14 रुपये त्यांनी GST लावलाय. जे टॅक्स खूप. गोडू अजून पण नाराजचे लागल्यामुळं. दर गोडू तुला बिल, माझ्याकडून तुला बिल देतो. पप्पाची वेगळी स्टोरी आहे पिझ्झाची. एकदा आपण पिझ्झा खायला आलो होतो आणि पप्पा गाडीत बसले, आपण पिझ्झा खात होतो तोपर्यंत पप्पा आलेच नाही पिझ्झा खायला. ते म्हणले मला घेऊन या इथं. किती नंबर आहे? पप्पा तुम्हाला कोणता पिझ्झा आवडतो? मम्मी नाही असतात पप्पाला. ओढत काय टमी. मला पण माहित नव्हतं पिझ्झा. नाही पहिलं, पण आता 4-5 वर्षात तुम्ही आम्हाला पिझ्झा खाऊन माहीत झाला आता कोणता काय. खरं पाहिलं ना, माझ्या ते कात्रच्या कॉलेजला एकदम एक्झॅक्ट समोरच पिझ्झा हट होतं, त्यामुळे मला पिझ्झा हट माहिती होतं. मला पिझ्झा माहीत झाला. मी पण पिझ्झा खात नव्हतो. पिझ्झा खायला लागला. सगळे माझ्यामुळे पिझ्झा खायला लागलेत. गुडू पण माझ्यामुळे पिझ्झा खायला लागली.
तुम्ही सांगा कसला बनतो पिझ्झा. तुमची शाळा घेते मी. ते पिझ्झा काय असतं? पिझ्झा बेस त्याचा बनतो पिझ्झा. वाव ग्रेट. एक नंबर. पिझ्झाचा बेस असतो ना त्याचा बनतो पिझ्झा. मिस्टर अंगोली नॉट देअर. तंदुरी सॉस. तंदुरी सॉस. लोक जास्त उडवतात. काय भारी ना. मी पण सांगतो काय क्वालिटी मस्त वेगळी. वड्या हा चला मित्रांनो मी पण जातो. तुम्ही खाणार आहे पिझ्झा? काय लागतं? तेल? तेल लावा तिच्या बोटाला. मिस्टर अमोल म्हटली ती बाई तेव्हा मी ऑर्डर घेऊन आले. आता परत म्हणते मिस्टर अमोल. जायचं का? जायचं का? ऑर्डर घेतोय आम्ही. जायचं घेऊन यायचं ना. दुसरं आहे. दुसरा कोणता राहतो ना? तिची चुकी ती. मस्त पिझ्झा मारलाय जेवणी डोमिनोज मधून. चांगला नाही वाटला तर हे म्हणत होते की पिझ्झा हटचा पिझ्झा खायचा म्हणून. त्याला नेक्स्ट टाइम खावा आता. तर मित्रांनो पिझ्झा खाऊन झालोय. आम्ही चाललोय घरी आत्ता. बसा. कुठे चालली जय? कुठे चालली तू? ते उद्या पंचमी ना. पंचमीचं थोडस काहीतरी म्हणतात ना ते नरसोबा. ते पण घ्यायचंय. आणि मी गोडूला प्रॉमिस केलं होतं 15 ऑगस्टला जर तू छान डान्स केला मग तुला मी एक गिफ्ट देईन. तर ते गिफ्ट घ्यायचंय. गोडू तुला काय घ्यायचंय? गिफ्ट. ओके ओके. आलोय आम्ही घरी आणि गोडूला हे गिफ्ट घेतलंय मी. खूप दिवसापासून तिचं चाललं होतं की हा ते पण घेतलंय. आणि खूप दिवसापासून तिला रिंग हवी होती तर रिंगच घेतली. दुसऱ्या कुठल्या पण वस्तूला हात लावत होती पण मी नाही घेऊन दिलं तिला काय पण. खूप खेळणे आहेत तिच्याकडे. तुम्ही बघितलेच असतील मगाशीच. चला आम्ही रिंग जोडतो आता. आता आम्ही हे जोडून झालंय आमचं. पण बघू ही मोठी दिसते मला. खूप मोठी झाली तिला खेळायला. बघू तिला येतंय का. गुड खेळून बघ ना. ओ हो हो हो. आता आम्हाला रिंग फिरता फिरता डान्स करायचंय है ना. चला तसं शिकायचंय आम्हाला आता. रिंग फिरता फिरता डान्स. हो ना. वा 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 वा. दिल्ली से मनाली. इल्ली नाही येते. दिल्ली से मनाली. आहा आहा. मला वाटलं मोठं झालंय खूप तर ते येतंय तुला. मी एक काढून ठेवलंय त्याचं. एक चल बरं एक जोडून बघू कसं होतंय. हा कर. वा वा वा. अरे वा. पंचमी आहे तर त्यासाठी गोडूला मेहंदी काढते आम्ही. चल मेहंदी काढतो आम्ही. आणि मेहंदी झाल्यानंतर हे असं कोण आहे अप टू डेट मेहंदी स्पेशल कोण आहे जो 5 मिनिटात धुतल्यानंतर सुद्धा रंगती मेहंदी. असं कोण आहे तर हे लहान मुलांसाठी खरंच उपयोगी आहे. पण ते काय केमिकल असतं ते तर मी याच्या अगोदर यूज केलेलं. माझ्या हाताला काही झालं नव्हतं तर त्यामुळं यूज करते मी. तर तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्ही अगोदर ट्राय करा, टेस्ट करा आणि मग यूज करा. काय चालू तर चला. कोणती काढायची? फुलाची मेहंदी काढायची. इथं काय आहे? व्हॉट इज दिस? मेहंदीचं कोणास लागलंय? बरं तिथपर्यंत काढते. चल ओके. नवरी काय
गुडूची छान छान मेहंदी. गुडूला आवडली का? अशी करून दाखव. अशी करून दाखव. नवरी कशी करते? नवरी एवढी नाचते काय मेहंदीच्या दिवशी? असं कर, असं. फोटोशूट कशी करते नवरी मेहंदीचं? तिकडे करते काय? थांब, 5 मिनिटांनी धुवून टाकायची. 5 मिनिटांनी धुवून टाकायची, मग रिंग खेळ. आता काही करू नको. हो. हे चिटकवते. हे पंचमीच्या आदल्या दिवशी ज्योतीची पूजा करतात ना, त्यासाठी ते चिटकवलंय. कोणती पंचमी आहे उद्या? नागपंचमी. गोडूला एकच प्रश्न पडलाय. गोडू मेहंदी काढली आणि मेहंदी त्याला निश्चित धुवायची. कधी धुऊ विचारते. काढ धुवून जाऊन द्या आता. काय ग? मेहंदी धुवून आली आणि म्हणते पप्पाची कॉपी पप्पाला प्या. खूपच कडू लागन मला. कॉपी. मेहंदी खरंच रंगली. वाव, छान दिसते मेहंदी. तेवढी धुन मग सगळी व्यवस्थित धुन ये. खेळण्यावर पप्पाला दाखवायचे खेळ ती कशी. तिला खूप भारी खेळते तर रिंग. आपल्या दोघांना पण नाही जमली. त्याच्यात ती डान्स पण करते ते चालू असताना. मी शिकवते, तू तर हात नको पकडू. पप्पाला येत नाही. करून दाखवा ना. गोडूकडे द्या मग, नाही जमत तर. गोडूला बाग किती छान येतं. वा, तिच्या याला भरपूर ते मॅच होते. बरोबर, मला वाटलं मोठी होईल ती. परत मी ट्राय करतो. मला कळालं कसं करायचं. हा, हात फेक. जोरात फेकायचे, जोरात. येले का तर ना का? खूप जबरदस्त तयारी चालू आहे. तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच बघायला मिळेल ही तयारी नक्की कशासाठी होती.